सोयाबीनवरील व्हायरसनं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलेलं आपण शेतकऱ्यांना पाहिलेलं आहे. व्हायरस हा एक असा प्रकारचा जीव आहे की जो जिवंतही असत नाही आणि तो मृतही असत नाही. निसर्गाची एक ही अशी किमया आहे की एखाद्या निर्जीव वस्तूमधून त्याला एक जीवाचं रूप दिलं जातं आणि वेगवेगळ्या पिकावरती ह्याचा परिणाम होतो. तर वास्तवामध्ये व्हायरस हा निसर्गाने नियंत्रित केलेला घटक असतो, परंतु त्याच्यामध्ये जर आपण छेडछाड केली तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे आपण कोरोनाच्या काळामध्ये पाहिलेलं आहे. छेडछाड झाली आणि पूर्ण जगभर कोरोनानं थैमान माजवलं, तो सुद्धा व्हायरस होता. आणि मग अशा व्हायरसचा आपल्या शेतीमधील पिकावर सुद्धा परिणाम होत असतो. त्याचीच माहिती आपण आज पाहणार आहोत. नमस्कार, मी एन के जाधव आणि आपण पाहताय देशाचा कणा बळीराजा. चॅनलवर आणखी आपण नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि ही सविस्तर आणि व्यवस्थित माहिती आहे ती नीट समजून घ्या. व्हायरस हा पूर्वीपासून अस्तित्वामध्ये आहे. म्हणजे प्रत्येक पिकाच्या शरीरामध्ये हा व्हायरस असतोच. आणि संशोधनांते हे सिद्ध झालं की 25,000 वर्षापासून म्हणजे हजारो वर्षापासूनच्या पूर्वीपासून हे व्हायरस अस्तित्वामध्ये आहेत. परंतु आजपर्यंत जे काही व्हायरस पिकावरती परिणाम करू शकतील असे काही हजारावरती व्हायरस आहेत. परंतु ह्या व्हायरसवरती कायमस्वरूपी रामबाण उपाय आणखी शास्त्रज्ञाला सापडलेला नाही आहे. त्यावरती संशोधन चालू आहे आणि त्यामुळं अलीकडल्या काळामध्ये आता संशोधनामध्ये असा विकास झालेला आहे की व्हायरस नष्ट करण्याचं औषध बनवण्यापेक्षा त्याच्यावरती कायमस्वरूपी उपाय सापडत नसल्यामुळं पिकामध्येच ह्या व्हायरसला प्रतिकार करू शकेल अशी क्षमता निर्माण करता येऊ शकते का, यावरती अभ्यास चालू आहे. जेणेकरून पिकावरती जरी अटॅक झाला तरी पीक त्याला प्रतिकार करू शकतील. कारण व्हायरस हे नैसर्गिक आहे, हे पूर्वीपासून अस्तित्वामध्ये होते आणि पुढेही असणार आहेत. त्यामुळं पीक अशा क्षमतेचं बनवायचं आहे की ते व्हायरसच्या अटॅकमुळं बळी पडणार नाही. आणि त्यामुळेच पिकाच्या अंतर्गत क्षमता वाढवण्यासाठी काही नैसर्गिक उपाय केले जात आहेत. त्यासाठी जे पदार्थ वापरतात त्यामध्ये ताक आहे, नारळ पाणी आहे, कॉपर, ह्या सर्व गोष्टींचा वापर करून त्याला नियंत्रित कसं करता येईल किंवा क्षमता कशी पिकाची वाढवता येईल हे पाहिलं जातं. याचे उपाय पाहण्याच्या पूर्वी आपण ह्या व्हायरस संदर्भात थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करू. काही शेतकऱ्याला किंवा आपल्याला असा भ्रम असतो की व्हायरसमुळं पूर्णपणे पीक हे व्हायरस नष्ट करत असतं, परंतु असं असत नाही. आपल्या घरामध्ये जे अनेक प्रकारचे सजावटीचे आपण झाडं लावतो त्याच्यामध्ये सुद्धा व्हायरस असतो. त्या व्हायरसच्या माध्यमातूनच हे झाडं त्याची काय सुंदरता आहे ती टिकून राहत असते. म्हणजे व्हायरस त्या झाडासोबतच वाढत असतो. त्याचबरोबरीनं ज्या झाडावरती विपरीत परिणाम होईल असा व्हायरसचा अटॅक असतो त्यामुळं पूर्ण झाड नष्ट होत नसतं आहे. तर झाडाची जी काय पीक उत्पादन देण्याची क्षमता असते ती क्षमता मारण्याचं काम हे व्हायरस करत असतो. झाड त्यामुळं नष्ट होत नसतं आहे आणि त्यामुळे ह्या गोष्टी आपण लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. आणि ज्या ठिकाणी काही झाडं आपल्याला मिळेल दिसतात तर ती झाडं फक्त व्हायरसमुळं मिळेल नसतात. आपण बारकाईनं पाहिलं तर आपल्याला लक्षामध्ये येऊ शकेल की त्या ठिकाणी कीड आणि इतर रोग यांचासुद्धा अटॅक झालेला असतो. त्यामुळे ते झाड मिळेलं असतं. प्युअर व्हायरसमुळं झाड मरत नसतं. कारण प्रयोगामध्ये असं सिद्ध झालेलं आहे की ज्या ठिकाणी फक्त व्हायरस पडला त्या ठिकाणी झाड पूर्ण नष्ट झालेलं नाही. फक्त त्याची जी काही उत्पादन क्षमता आहे म्हणजेच फळधारणा करण्याची क्षमता आहे ती क्षमता नाहीशी करण्याचं काम हे व्हायरस करत असतात. आणि बाजारामध्ये आता बरेच असे औषधं मिळत आहेत की जे अँटीव्हायरल म्हणून हे आमचं औषध अँटीव्हायरल आहे असं बाजारामध्ये सांगितलं जातं. आणि ते खरंही असेल, कारण क्लिनिक शॅम्पू असेल, आपलं ताक असेल, यांच्यामुळं सुद्धा व्हायरसवर नियंत्रण आपल्याला मिळवता येऊ शकतं आहे. आणि जर हे शक्य असेल तर मग देशी दारूनसुद्धा आपल्याला व्हायरस अटॅक आपल्याला कमी करता येतो. मग यामुळं होत असेल तर मग ह्या एवढ्या महागाच्या औषधांचा उपयोग करण्याची गरज काय. आणि त्यामुळं या साधनांचा वापर कसा करून आपण व्हायरस नियंत्रणात आणू शकतो हे आपल्याला पाहायचं आहे. परंतु एक वेळेस व्हायरस ज्यावेळेस पिकामध्ये जातो त्यावेळेस वरून जी काही आपण औषधं मारतो त्या औषधामुळं व्हायरस जात नसतो. आणि ज्या वेळेला हे पिकाला कळतं की व्हायरसचा अटॅक झाला आहे त्यावेळेला ते आपलं पिकावरती ती लक्षणं दाखवायला चालू होतं. आणि ती लक्षणं दिसायला चालू झाली की मग शेतकऱ्याला कळतं की यामध्ये व्हायरसचा अटॅक झाला आहे. तोपर्यंत वेळ निघून गेली असते. त्यानंतर आपण कुठलं जरी औषध मारलं तर ते लागू होत नाही. आणि त्यामुळं ही काही नैसर्गिक जे काही उपाय आहेत ते त्या उपायातून काय सिद्ध होतं आहे आपण ते पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. पण त्यापूर्वी कुठलाही उपाय अवलंबण्याच्या पूर्वी आपल्याला हे कळणं गरजेचं आहे की जे काही पिकावरती लक्षणं दिसत आहेत ती लक्षणं कशाची आहेत आणि कशामुळे दिसत आहेत. कारण समान लक्षणं वेगवेगळ्या कारणामुळं असू शकतात.
आणि त्यामुळं मुळामध्ये आपल्याला हे कळणं गरजेचं आहे की या पिकावरती जे लक्षण दिसतं ते व्हायरसचा अटॅक आहे की आणखीन दुसरं काय आहे. जसं जर झाडाच्या जी पानं आहेत ती पानं चहूबाजूनं खाल्ल्या साईडला अशी वाकली गेली आहेत परंतु ती पिवळी पडली नसतील तर ती पाण्याच्या कमीमुळं होतं आहे. पण सर्व पानं खाली वाकलेत पण त्याचबरोबर ती पिवळं पण पडलं आहे, पानं पिवळं पडले असतील तर ते जी मुळं आहे त्या मुळापाशी पाणी जास्त झाल्यामुळं होतं आहे. तसेच मुळापाशी ओलावा आहे परंतु झाडाची पानं वरल्या साईडला अशी वळलेली आहेत आणि सुकलेली आहेत तर ते गरम हवा आणि तापमानामुळे सुद्धा होऊ शकतं आहे. तसेच जुने जे पानं आहेत ती साईडनं वाळलेले आहेत, त्याच्यावरती पिवळेपणा आहे परंतु ज्या मधल्या नसा आहेत त्या हिरव्या असतील तर ती मॅग्नेशियमची कमी असते. परंतु हे सर्व लक्षणं जर नवीन पानामध्ये दिसत असतील तर ती मॅग्नीजची कमी असते. कॅल्शियमच्या कमीमुळे सुद्धा पानं वाकडे होतात आणि व्हायरसनं जसं पानं मरतात तसंच त्याच टाईपचे लक्षणं ह्या कॅल्शियमच्या कमीमुळे सुद्धा दिसतात. परंतु कॅल्शियमची कमीमुळे जर हे असं झालं असेल तर ते फक्त नवीन पानामध्ये दिसतं, जुन्या पानावरती हे लक्षणं दिसत नाहीत. आता पानं वाकडी जी होतात ती जी रस शोषून घेणाऱ्या किडी असतात त्यामुळे सुद्धा होतात. बऱ्याच रस शोषण करणाऱ्या किडी हे पानाच्या वरी असतात, काही पानाच्या खाली पण असतात आणि त्यानुसार पान वरी वळणार आहे की खाली वळणार आहे हे त्यावर अवलंबून असते. काही पानं खाली पण वळतात आणि वरल्या साईडला पण वळतात. तर अशा वेळेला दोन्ही बाजूला हे रस शोषण करणाऱ्या किडी असलेला आपल्याला आढळून येईल. त्यामुळं ही सर्व जी लक्षणं दिसत आहेत ते खात्रीनं कुणीच सांगू शकत नाही की हे व्हायरसमुळे होतं आहे की कुठल्या किडीमुळे होतं आहे की कुठल्या रोगामुळे होतं आहे. आणि त्यामुळं सर्वसामान्याचं ते कामच नाही, पण एखाद्या प्रयोगशाळेमध्ये यावरती काय नेमकं कारणामुळे हे झालेलं आहे हे सांगता येऊ शकते, पण तीच प्रक्रियासुद्धा किचकट आणि अवघड असते. कारण झाडावरती किंवा पिकावरती एकाच वेळेला अनेक प्रकारचे अटॅक झालेले असतात, त्यातून नेमकं कशामुळं काय हे शोधणं अवघड जातं. आणि पिकाला ह्या सर्व गोष्टीला प्रतिकार करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये काय रसायनं तयार करावी लागतात आणि ती सर्व रसायनं जर पिकामध्ये तयार झाली असतील तर पीक स्वतःच सक्षम होतं ह्या सर्व गोष्टींना प्रतिकार करण्यासाठी, व्हायरसला प्रतिकार करण्यासाठी. आणि ही पिकाची जी क्षमता आहे ती क्षमता वाढवण्यासाठीच आपण जे काही नैसर्गिक उपाय आहेत ते उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात कुठले उपाय आहेत ते सुद्धा समजून घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर आपण काही टप्प्यामध्ये माहिती पाहू. पहिल्या टप्प्यामध्ये आपण शॅम्पूचा उपाय पाहू. शॅम्पूची फवारणी आपल्या पिकावरती करायची आणि ती करण्यासाठी आपण 2 पाऊच शॅम्पू आणि त्यासोबत 30 ml लिंबाचं तेल वापरायचं आहे, जे 1500 ppm असतं ते. आणि हे दोन्हीचं मिश्रण करून ह्याची आपल्याला त्या पिकावरती फवारणी करायची आहे. त्यामुळं काय होतं की पिकाच्यावरली सवरली घाण निघून जाते आणि जी काही चिकटपणा असतो तोही निघून जातो आणि व्हायरससुद्धा निघून जातो. जर आपल्याला थोडंसं प्रभाव आणखीन जास्त आहे असं वाटत असेल किंवा अटॅक थोडं जास्त असं वाटत असेल तर आपण त्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड हे सुद्धा काही प्रमाणामध्ये मिसळू शकतो. तर हा एक उपाय आपल्याला करता येऊ शकतो ज्यामुळं व्हायरसचं नियंत्रण आपल्याला करता येईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये पिकाला जी काही पोषक तत्त्व लागतात त्याची पूर्तता करण्यासाठी आपण ड्रिंचिंग करणार आहोत. आणि ड्रिंचिंग करण्यासाठी 19 3 ग्राम प्रति लिटर या प्रमाणामध्ये ते वापरायचं. त्यासोबत 2 ml सागरिका हे वापरायचं आणि हे जे का पाणी असेल ते पाणी 50 ग्रामपासून 200 ग्रामपर्यंत पिकाच्या वयाच्या हिशोबानं आपण त्याला ड्रिंचिंग करायचे. तर ह्याचासुद्धा निश्चितपणे आपल्याला फायदा झालेला दिसून येतो. दुसऱ्या चरणामध्येच आपल्याला आणखी एक स्प्रेचा जे काही मिश्रण आहे ते द्यायचं आहे आणि आपण जे काही रासायनिक फवारण्या करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी हे वापरायचं आणि ते संध्याकाळी वापरायचं आहे. तर यामध्ये कॉपर, नारळ पाणी आणि ताक ह्या 3 गोष्टीची आवश्यकता लागेल. तर प्रथम जे ताक असतं ताकामध्ये आपण जे काही कॉपर आहे ते कॉपर 3 दिवस भिजून ठेवायचं आहे. याचे प्रमाण 15 लिटरच्या टाकीमध्ये 3 लिटर हे कॉपरचं ताक असलेलं पाणी, 150 ml नारळाचं पाणी आणि बाकी इतर पाणी असून 15 लिटरचा फवारा करायचा आणि तो फवारा आपल्याला पिकावरती फवारून घ्यायचा आहे, तोही संध्याकाळच्या वेळेला. यानंतर 2 दिवस काहीच करायचं नाही आहे. आणि मग तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला जे काही झाडाचं म्हणजे पानं वगैरे आहेत ते पानं आपल्याला 2 दिवसामध्ये नवीन पानं आलेले दिसतील. त्यानंतर मग तिसऱ्या टप्प्यामध्ये जे काही अनावश्यक अशा फाटे आहेत ते फाटे काढून टाकायचे. त्यामुळं काय होतं की झाडाला ह्या व्हायरसला लढण्यासाठी जे अनावश्यक फाट्यामधून जी काही ताकद वेस्ट चालली आहे ती जात नाही. त्यानंतर 2 ग्राम स्ट्रेप्टोसायक्लिन हे 15 लिटर पाण्यामधून फवारून घ्यायचं आहे. यामुळे आसपास 90 ते 95% तुमची व्हायरसची समस्या पूर्णपणे कमी होऊन गेलेली असेल. आणि जर तुम्ही दर हप्त्यामध्ये ह्या शॅम्पूचा जे पहिलं मिश्रण आपण पहिल्या टप्प्यात सांगितलं ते वापरलं तर कदाचित तुमच्या शेतामध्ये व्हायरस हा येणारच नाही. कारण जे काही रस शोषणाऱ्या किडी असतात त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये यामुळं नियंत्रण मिळतं आणि व्हायरस त्यांच्यामधूनच पसरत असतो. आणि त्यामुळं
या पद्धतीनं आपण जर नियोजन केलं तर एक नैसर्गिक उपायातून अगदी कमी खर्चातून घरच्या घरी हा जो काही फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये व्हायरसचा अटॅक होऊन शेतीचं उत्पादन घटतं आहे, त्या समस्येवर आपल्याला हे निदान करता येऊ शकतं आणि उपाय शोधता येतो आणि चांगलं उत्पादन आपल्याला घेता येऊ शकतं. तर ही माहिती कशी वाटली आम्हाला निश्चितपणे कमेंटला कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. लवकरच भेटू. जय महाराष्ट्र.